मित्रांनो, कुटुंब म्हणजे फक्त एका छताखाली राहणारी माणसं नाहीत. कुटुंब म्हणजे आपुलकी, विश्वास, आधार, संस्कार आणि आयुष्यभर सोबत राहणारी नाते आहे. पण याच कुटुंबात कधी कधी वाद निर्माण होतात, मतभेद होतात, गैरसमज होतात आणि हे वाद जर वेळेवर योग्य पद्धतीने हाताळले नाहीत तर ते हळूहळू नात्यांमध्ये दरी निर्माण करतात. म्हणूनच आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की कुटुंबात जर वाद होत असेल तर सर्वांनी कसं वागलं पाहिजे जेणेकरून घरात शांतता राहील, प्रेम टिकून राहील आणि कुटुंब तुटण्यापासून वाचेल. नंबर 1, सर्वात आधी हे समजून घ्या की वाद होणं चुकीचं नाही, पण वाद कसा हाताळतो हे महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाचं विचार करण्याचं पद्धत वेगळी असते आणि त्यामुळे मतभेद होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे वाद झाला म्हणून लगेच राग धरून बसणं, अबोला धरणं किंवा नातं तोडण्याची भाषा करणं हे सगळ्यात मोठं नुकसान करतं. नंबर 2, वादाच्या वेळी शांत राहणं ही सर्वात मोठी कला आहे. कारण रागाच्या भरात बोललेले शब्द आयुष्यभर जखम देतात. एकदा शब्द बाहेर पडला की तो परत घेता येत नाही. त्यामुळे वाद सुरू झाला की सर्वांनी आधी स्वतःला थांबवलं पाहिजे. मनातल्या मनात 10 पर्यंत मोजलं पाहिजे आणि आवाज चढवण्याऐवजी स्वर खाली ठेवला पाहिजे. नंबर 3, कोणाच्याही बोलण्यात मध्येच तोडू नका. कारण प्रत्येकाला आपली बाजू मांडायची असते आणि मध्येच अडवलं गेलं तर समोरच्याचा राग आणखी वाढतो. त्यामुळे आधी पूर्ण ऐकून घ्या. जरी तुम्हाला वाटत असेल की तो चुकीचा बोलतो आहे तरीही ऐकणं थांबवू नका, कारण ऐकणं हेच अर्ध समाधान असतं. नंबर 4, वादाच्या वेळी जुन्या गोष्टी काढू नका. कारण जुन्या जखमा उघडल्या गेल्या तर आजचा प्रश्न सुटण्याऐवजी आणखी मोठा होतो. आजचा वाद आजपुरताच ठेवा. 5 वर्षापूर्वी काय झालं होतं, 10 वर्षापूर्वी कोणी काय बोललं होतं हे काढणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. नंबर 5, शब्द जपून वापरा. टोमणे मारू नका, अपमान करू नका. कारण कुटुंबातला वाद हा शत्रूंशी लढाई नसते. इथे जिंकायचं नसतं तर नातं वाचवायचं असतं. त्यामुळे शब्द असे वापरा की समोरच्याला दुखावणार नाहीत. नंबर 6, प्रत्येक वेळी स्वतःच बरोबर आहे असं समजू नका. कधी कधी आपली ही चूक असू शकते आणि ती मान्य करणं ही कमजोरी नसून मोठेपणाचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही चूक मान्य करता तेव्हा समोरच्याचं मन आपोआप नरम होतं. नंबर 7, घरातले मोठे लोकांनी मध्यस्थी करावी, पण न्याय देणारा न्यायाधीश बनू नये. कारण एकाची बाजू घेतली तर दुसरा दुखावतो. त्यामुळे मोठ्यांनी दोन्ही बाजू समजून घ्याव्यात आणि शांतपणे मार्ग काढावा. नंबर 8, वादाच्या वेळी घरातली लहान मुलं दूर ठेवा. कारण त्यांच्यावर याचा खोल परिणाम होतो. त्यांच्या मनावर भीती निर्माण होते आणि भविष्यात तेच वर्तन ते शिकतात. त्यामुळे मुलांसमोर ओरडणं, भांडण करणं टाळा. नंबर 9, समस्या व्यक्तीवर नाही तर विषयावर ठेवा. म्हणजे तू असं आहेस, तू तसं आहेस असं बोलण्याऐवजी या गोष्टीमुळे अडचण होते असं म्हणा. कारण व्यक्तीवर आरोप केला की नातं दुखावतं. नंबर 10, एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधी कधी समोरचा माणूस चुकीचा नसतो तर परिस्थिती चुकीची असते. त्यामुळे भावना समजून घेतल्या तर अर्धा वाद तिथेच संपतो. नंबर 11, वाद मिटवण्यासाठी संवाद आवश्यक आहे, पण ते योग्य वेळी हवा असतो. राग खूप जास्त असेल तेव्हा चर्चा करू नका. थोडा वेळ द्या. शांत झाल्यावर बोला, कारण शांत मनातून तोडगा निघतो. नंबर 12, घरात स्पष्ट नियम असावेत. कोण काय जबाबदारी सांभाळणार, कोणते निर्णय कसे घेतले जातील हे आधीच ठरलेलं असेल तर वाद कमी होतात. नंबर 13, पैशावरून होणारे वाद टाळण्यासाठी पारदर्शकता ठेवा. खर्च, उत्पन्न, बचत याबाबत घरात स्पष्टपणा असेल तर संशय निर्माण होत नाही. नंबर 14, कोणाचीही तुलना करू नका. कारण तुलना ही नात्यांची शत्रू आहे. एकाला दुसऱ्यापेक्षा वर खाली दाखवलं की मत्सर वाढतो. नंबर 15, वेळोवेळी एकत्र बसून मन मोकळं बोला. आठवड्यातून एकदा तरी घरात चर्चा ठेवा जिथे प्रत्येक जण आपलं मन मोकळं करेल. नंबर 16, चूक झाली तर माफी मागायला लाजू नका. माफी मागणं म्हणजे हार मानणं नाही तर नात्याला जिंकवणं आहे. नंबर 17, वाद संपल्यानंतर त्या विषयावर परत
परत बोलू नका. एकदा मिटलेला विषय पुन्हा उकरून काढणं म्हणजे जखम कुरतडण्यासारखं आहे. नंबर 18, कुटुंबात प्रेम व्यक्त करा. प्रेम बोलून दाखवा, कारण प्रेम असेल तर वाद आपोआप लहान होतात. नंबर 19, प्रत्येकाने थोडं थोडं सोडायला शिकलं पाहिजे, कारण नातं टिकवायचं असेल तर हट्ट सोडावा लागतो. नंबर 20, शेवटी एकच लक्षात ठेवा की कुटुंबातला प्रत्येक माणूस आपला आहे. बाहेरचे लोक येऊन जातील, पण हे नाते आयुष्यभर सोबत असते. त्यामुळे वाद जिंकण्यापेक्षा नातं जिंकणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जर कुटुंबात वाद होत असतील तर ही सगळी तत्व पाळली तर हळूहळू घरात शांतता येईल, समज वाढेल आणि कुटुंब पुन्हा एकमेकांच्या जवळ येईल. कारण जिथे समज आहे तिथे वाद टिकत नाही आणि जिथे प्रेम आहे तिथे घर कधीच तुटत नाही. मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.